त्या मंदिराबद्दल अशी थोडक्यात आख्यायिका आहे। हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये नवनाथ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की मानदेशी विठग्रामी हे जे मंदिर आहे हे नवनाथापैकी रेवणनाथ, त्याचाच पर्याय त्यांना सिद्धी प्राप्त होऊन त्यांना रेवणसिद्ध असंही म्हणलं जातं, रेवणनाथ असंही म्हणलं जातं। तर 400 ही जी आजची जी परंपरा आहे दसऱ्याची, ही 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे। 400 वर्षापासून परंपरा चालू आहे। त्यानंतर हे आमचे जे पूर्वज तरी युवांना म्हणले, अहो देवा तुम्ही येणार आणि जाणार, तर तुम्ही एक माझ्याकडे थांबायला मुक्कामला या। तर त्यावेळेस देव म्हणाले की ठीक आहे, मी तुझ्याकडे नव्याच्या पौर्णिमेला तुझ्याकडे मुक्कामला येईन आणि तुझ्याकडे मी 15 दिवस राहीन। महाशिवरात्रीला माझा मुक्काम तुझ्या घरी असेल आणि महाशिवरात्रीनंतर सकाळी अमावस्येला उठून मी परत माघारी निघून जाईन। अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस वर दिला। त्याची परंपरा आज तागायत चालू आहे। आज तागायत मूळस्थानचे लोक तिथून ते मंदिरात देवाची पालखी घेऊन आमच्याकडे येतात, नव्याच्या पौर्णिमेला येतात। ते देव इथं 15 दिवस असतात, मुक्काम असतात। इथून अमावस्येला पालखी परत माघारी जाते, त्यानंतर त्या ठिकाणी भाकणूक होते। त्याचप्रमाणे दसऱ्याला जे भेटायला येतो म्हणून सांगितलं त्यांनी, त्याप्रमाणे पालखी आमच्या इथे येते। त्यानंतर आम्ही देवालय म्हणून देवांची आम्ही पूजा अर्चा करतो आणि आमचा पूजा अर्चा झाल्यानंतर एक गाव संपूर्ण त्यांना पोहोचवण्यासाठी म्हणून शिरणाच्या मैदानापर्यंत जात असतं। त्याच वेळेस अशी प्रथा आहे की ते आलेली पालखी आणि आमची पालखी, विट्याची आमच्या देवाची पालखी आणि ती पालखी, देव एकच पण एकाच देवाच्या 2 पालख्या आहेत आणि याची शर्यत लागते। शर्यत अतिशय चुरशीची असते, परंतु हे आम्ही लोक एवढ्या चुरशीनं शर्यत खेळतो। परंतु शर्यत झाल्यानंतर मात्र 10 मिनिटांनंतर वातावरण अतिशय शांत असतं आणि एकमेकाला सोनं लुटून एकमेकाला आम्ही आनंद व्यक्त करत असतो।